काय झालं रे? काय झालं म्हणलं? बाबा बिबट्या आला ना, जाणं पळ ना कुठं तरी. चल लवकर पळ, चल पळ लवकर. अबे ऐक ना का, कुठं बिबट्या आहे बे इकडे? अरे दिवसभर चांगला हिंडतो ना मी. अबे बिबट्या कुठं आहे बे? खरंच आला ना का ध्यान्या? पळ लवकर, चा मागं तिकडे येऊन राहिला म्हणते. पळा पळा पळा, कोणी सांगू नका रे. पळा पळा, वावरात जंगलात सांगू नका मला, बिबट्या आला रे. काय झालं रे? का रांडूक राहिलं का म्हणा? मायन पाहिजे कंदिल्या किती पूर्ण येऊ राहिले इकडे. अरे काय झालं? अरे अरे इकडे इकडे कंदिला म्हणजे बाबा तिकडे हा का रे? अबे पळा ना, पळा 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 लवकर. अभिंदर इकडे या ना तुम्ही. काय रे पळा लागते? इकडे इकडे. काय झालं पळाले? काय झालं म्हणलं? काय झालं? कल्ला कल्ला करू राहिले तुम्ही? ते बिबट्या आला ना, लवकर उठा, चला म्हणलं खोपडीकडे तू. या चाल लवकर पळा. बोलून राहिले बिबट्या आपल्या जंगलात नाही ना? हो बिबट्या खायला ते आपल्याकडे. आपल्याकडे काही आज लोक पाहिलं नाही बाबा. अरे हो ना, मग मॅच कुठं पाहिला राजा? पण आला म्हणते ना, आता आला म्हणते ना, बिबट्या आला म्हणते ना. आला म्हणते. अरे म्हणजे यायला माहित नाही, यायचं सांग वांगीच काम दिसते मला. कोण सांगे तुम्हाला? हा कोण पाहायला म्हणलं? बाबा संत्यानं प्रत्यक्ष पाहिला म्हणते ना. मग काय विचारांना फोन करा ना त्याने. मग आला म्हणते ना, आपल्या इकडे आला म्हणते. ते वावराकडे, मारुतीच्या वावराकडे घुसला म्हणे. तिच्या नाही असं असं कोण म्हणे तुम्हाला? संत्याचा फोन आला का? अरे मारुतीनं फोन केला ना. मारुतीला दिसला म्हणते संत्या झाडावर लपलेला. त्यानं बिबट्या पाहिला म्हणून सांगितलं त्याला. त्यानं मला फोन केला, मी वावरात होतो म्हणून. म्हणजे संत्यानं पाहिला नाही का? आत्ता फोन लावून संत्याने. थांबा कुठं आहे रे? 1 मिनिट. हॅलो हॅलो, संतोष बोलतो म्हणलं. हॅलो कोण बोलता? संते मी बोलतो दिदच भाऊ. म्हणलं काय कुठं बिबट्या गिबट्या पाहायला म्हणते तर कुठं इथं? हा कुठे दिसला तुला बिबट्या? रस्त्यानं मी धोलं तिकडे. माझ्या बद्दाल होती का नाही? मी खाली आलो होतो पाण्यासाठी. तर मला त्या रस्त्यानं जाताना दिसला. हो ते आपल्या मालकीच्या वावराकडे. सांगून राहिला नाही रे, बिबट्या नसन ना. काही असन दुसरं लेका. हा तडशा गिडशा एखादं कोणी असं हरण फरण, हा लांडगा कोल्हा काही दुसरं असन काही. नाही ना तेच नव्हतं, बिबट्या होता ते. बिबट्यासारखा दिसेल मध्ये. ते बिबट्याच होता. मला वाटतं बिबट्याच आहे ती. वाटते म्हणजे नाही म्हणजे तो तुला समजत नाही का बिबट्या? हा बिबट्या म्हणजे बिबट्या माहित आहे का नाही? ना हो ना, ते पत्ते पत्ते ते मादली सारखे काय काय पत्ते होते त्याच्या अंगावर. काय पत्ते दिसले मला? काय दिसले तर खरंच. पण म्हणजे असं बिबट्या होता का नाही? तर हे असन का रानबोक्या असन, रानबोक्या. हो ती बी असते एखादा मोठा राहते एखादा ना. लहानबोक्या नाही ते बिबट्याच होते बा. हो असं मला वाटते बा. पण बिबट्यासारखं दिसे मला. काय वाटते म्हणेन काय अजून आज लोक का बिबट्या नाही पाहायला का तो? काय माणूस आहे म्हणजे केवढा होता तरी म्हणजे असा कुत्र्या एवढ्यापेक्षा उच्च होता का? मोठा झाडा धिप्पाड असा. हो हो तसा तसा समजा कुत्र्यासारखाच होता ते. हो हो कुत्र्यासारखा. फक्त त्याच्या याच्या पत्ते पत्ते होते. बरोबर असं समजा. मग तो 100% पाहिला ना. पण म्हणजे हा नाही तर मग मशीन मला दिसला आणि पळाला झुडपात होता. हा असं समोरासमोर पाहिला का असा प्रत्यक्ष? आता मी का त्याच्या समोर उभा राहिला ना का? मागून पाहिलं मी त्याला. असं जाताना दिसलं मला. असं काय काय पत्ते दिसले त्याच्यावर. नालीत घुसला आणि पळाला तिकडे. बरं ठीक आहे ना. मग तर पाहिला ना. हो जाऊ दे मग काय हरकत नाही. जाय तू आता. कुठं आहे? ढोरं नेलं नाही घरी? आम्ही का धोला घेऊन घराकडे चाललो आता लवकर. हो तुम्ही बी थांबू नका म्हणलं वावलात नाही. निघतो ना आम्ही आता. हिंगा कंदीला बस सांगे आम्हाला. हो आला म्हणे तिकडे बिबट्या. तुला दिसला म्हणे. हो बस आता एक एक टेम्पो हातात घेतो येतो आम्ही घराकडे आता. हा हो ठीक आहे पाहिजे बरोबर तुम्ही बी. हा रस्त्यानं पाहिजो. हो ठीक आहे ओके. कंदीला बजी आहे म्हणते रे बिबट्या. हो पाहिला म्हणते संत्यानं. पण आता कसं आहे 100% तर मला गॅरंटी नाही वाटत म्हणा. पण काही सांगता बी नाही येत ना. काय सांगता येते? आला असन बा बड्डा गिड्डून. हा बंदीतून काय सांगता येते? आता आपण काय करू? एक एक टेम्पो घेऊच. हा बस आपले घरचा रस्ता जवळ करू. हो खोपडी गिपडी काही जायला पुरत नाही आता. हा भले आता जे मेन रस्ता आहे त्यांनाही जाऊ आपण. दुसऱ्या रस्त्याने चालले जाऊ. तू म्हणता बा बिबट्या म्हणून, पण आता रोजच आता वावरानं जंगलाने हिंडून राहिलो मी. आज लोक नाही दिसला ना. मग आपल्या इलाक्यात नाही ना ते. खोट्या गोष्टी आहे. नाही ना आम्हाला तेच वाटे ना. काही सांगता येत नाही. असू शकते आला बा बंदीतून. देतच म्हणते ते काय खोटं नाही बरं डॅन्याबाजी. हो चला जाऊ द्या. हो हे बा आजची रात्र आहे बा. आपण थांबाच नाही. उद्या भाऊ काय करायचं नाही देवदास. तेच म्हणून राहिलो मी की बा कसं आहे ते फॉरेस्टवाल्याला माहिती द्या. आणि ते फोन घेऊन करून त्याला मला बा ते पकडून घेऊन जा म्हणा. हा घरी जाऊन सरपंचाला ठस करा त्या गोष्टी. हा वावराने मजूर येणार आहे काय मग नाही. ते तर आपल्याला पहिले मीटिंग घ्यायला लागणार आहे. काय देऊ मग काय हो सरपंचाला टच करू. फॉरेस्टवाल्याला फोन करू. लवकर घेऊन जा म्हणा बा. एखादा गचकन कॅरेक्टर आणत बसा लागेल तिकडे. चला आता घराकडे डॅन्याबाजी रखवाली लिहू नका म्हणून रातच्या आज. चला चला म्हणलं पाटील चला. चल म्हणलं. हो ठेवल्या थैल्या त्याच्यात मी. राहू द्या आता ते. हो येऊ आता थोड्या वेळानं संध्याकाळी 8 वाजता. चालेल इकडे. बरं ठीक आहे ना. मग चला. तर मग आता शिवलाल मी काय म्हणतो. हो आता निघाल पुरून आपल्याला नाही का? हो आता बाकीचं काही आता टेन्शन राहिलं नाही. संध्याकाळी आपलं मैदा तेल बाकी सामान इथे घेऊन येऊ. आणि बस आपलं इथं आपल्या मस्त कचोऱ्या काढायच्या. जाय तिकडे नाही का टेन्शनचं काम नाही. मस्त खिचडी बनवू. मसाला भात चांगला. मसाला भात आणि कचोऱ्या.
झालं ना आता सक्सेसच झाला आपला. मग काय आता काय राहिलं, आता घरी जायचं 8-9 वाजता मस्त आपलं निघायचं तिथून सामान सुमान घेऊन चालले बरं रखवाले रातचे. आणि इथं मस्त आपले शेंगातले दाणे काढायचे, मस्त आपले कचोऱ्या बनवायच्या, खिचडी बनवायची, आपलं रट्टावून जेवायचं आणि चालले आपले मग 11 वाजता घराकडे. फक्त संत्याला सांगा लागले का त्यानं बाकी खतरनाक आयडिया जमली पण त्याला. मी आता मला फेल होते का बिबट्याची अफवा जबरदस्त जमवली पण त्यानं. आता हे सांगा ना, आपण आता एवढ्या मोठ्या शेंगा तोडल्या पण कोणीच नाही ना, कंदीला भंग पाळला ना तिथून, थांबलंच नव्हतं ना. बरोबर हातोळा मारला ना तो यावेळेस. हे पण मी तर म्हणतो शिवला अफवा जराशी अजून जास्त वाढवा लागेल आपल्याला. म्हणजे कोणी येणारच नाही रातचा का नाही तर मग रात्री कोणी यायला यायचं रखवालीले. बिलकुल अफवा म्हणजे अशी पसरायची चांगली बिलकुल. आता तुला तर माहितच आहे बिलकुल माहोल बनवायचा. बस तेवढं आपल्याला करावं लागेल. त्याचा फोन आहे. हॅलो, बोल ना संतोष, बोल. ठेवलं भाऊ, मी काय म्हणतो मला आता देवदात भाऊचा फोन आला देऊ. मला म्हणजे तो बिबट्या पाहिला का, तू तो पाहिला आणि काय केलं. तर म्हणलं कंदील बुधा तिथे जाऊन पोहोचला म्हणलं. म्हणलं आता काय कसं काय होईन ते सगळ्या गावात वालता होईन ना मग त्यानं. पसरू दे ना मग, आपलं काम तेच करू राहिलं ना. फिरू दे सगळ्या गावात, नाही काही टेन्शन नाही. मग आपल्याला तेच पाहिजे ना, रात्री कोणी आलंच नाही पाहिजे वावरात. जंगी पार्टी झाली पाहिजे ना आपली. होय तू पुढे डोरं घेऊन, आम्ही येऊनच राहिलो होता. थैल्या गेल्या ठेवल्या मुंगाच्या अंदर बरोबर 8-9 वाजता येऊ मग. सामान सुमान घेऊन. ठीक आहे, ठेव मग. काय आता वातावरण तर टाईट झालं म्हणते. मग संत्याला फोन याला पाहायला का रे हे का रे देवदत्तचा. मग कंदीला पोहोचला आपला देवदत्तच्या खोपडीवर 100%. झालं आता काही टेन्शन नाही राहिलं. आता देवदत्त जाणे ते कंदीला जाणे. आपलं काम करायचं, त्याचं ते करतील. चला घराकडे. आता हे अजून गेलंच नाही वाटते. आता हे कंदील पुढं कुठं थांब. बरं गेलेच ना का तुम्ही? जातो म्हणे तिकडे काऊन गेलं ना का अजून वावरात? ते कंदील आपण थांबेला ना वावरात, वाट पाहू राहिली तुमची. काय जसा ते बिबट्या आडवा गेला ना, मग बिबट्या आडवा गेला तर आम्हीच तर कंदीला बाबूजीले फोन केला, देवदत्त भाऊच्या खोपडीवर जा म्हणलं, कसे तरी घरी या. आता माझी आता बिबट्या कसा काय आला म्हणून आपल्याकडे, तर काही पाहिलं नाही मी आज लोक. तुम्ही पाहिला का? तुम्हाला दिसला का? आम्हाला नाही दिसला. ते आपला संतोष नाही का, संतोष ते भेटला ना. लपला होता ते. त्यानं बिबट्या पाहिला, झाडावर चढला ते. तेवढ्यात आम्ही गाडी घेऊन गेलो. आम्हाला कल्ला आवाज दिला. म्हणे असं झालं म्हणे बा, आता इथून गेला म्हणे बिबट्या आपल्या वावराकडे. तर मग आम्ही म्हणलं बा काय करा. तर मग माझ्या बाबाला फोन केला मारती ना, आणि आम्ही चाललो वापस. असं हो बरोबर आहे. असं नाही बा, काही सांगता येत नाही बिबट्या. काऊन की संत्या आपल्या इथं वावरात पाहायला आलं तर ते एक बकरीचं पिल्लं दिसून नाही राहिलं म्हणे बा. गचकोल वाटते बा एक त्यानं. मग आम्हाला तेच म्हणणं, पिल्लू दिसून नाही राहिलं म्हणे. आता आम्हाला दिसलाय म्हणे ते. आता आपल्या वावराकडे गेला ते. म्हणून म्हणलं कुठं जाता कंदीला बाबूजी, म्हणजे तुम्ही वापस जा. मग वापस आलो मग आम्ही. बरं केलं जाऊ दे बा. पाहता ते काय आहे तू मग. ठीक आहे. काड्या गिड्या काय आहे बा. अरे काय म्हणलं हे देवदास भाऊ, साधारण भाऊ काय म्हणलं, काड्या लाटीकडे खेळायला गेलते का, कुठे गेलते म्हणलं. म्हणलं किती अपेक्षा वानाचा आहे नाही का, जंगलात चाललो होता ताई. अरे बा म्हणलं जाशील म्हणलं वावराईनं. ते बिबट्या का काय आलेला आहे म्हणते. म्हणून आम्ही हे काड्या गिड्या घेऊन घराकडे चाललो आता. म्हणलं घराकडे चाल. अरे तुम्ही काय एवढे भेटा, आपल्या गावात एवढा मोठा ठाणे असल्यावर तुम्ही बिबट्याला भिऊ राहिले. आहे ना आपल्या गावात ठाणे, त्याला पाठवून देऊ काय. अरे बाबा चाल ना घराकडे, तुला का मजाक सुचून राहिली का आता. मग इकडे आमची लट्टायला आहे. मग चाल लवकर, संतोषनं पाहायला ना प्रत्यक्ष. बुडीले म्हणलं सांगून देतो उद्या सकाळी मजूर पाठवू नका म्हणा. आता रातच्या ना आता ते मीटिंग घ्या लागन, तिकडे वरे फोन करून काहीतरी बंदोबस्त करायला लागेल त्याचा. आता वावरात जाऊ नको, चाल घराकडे. असं आहे का ते. बरोबर बघ काय जातो मी आता नाही का. गावात सांगू त्याला रातचं जागलेलं कोण जाऊ नका नाही का. चला मग ते मीटिंग घ्या, काय करायचं करा. चला घराकडे. मजा काय मजा करायला का. अरे काय राजे, आम्ही असे आणतो की म्हणतो का बा. मग देवदास संस्थाने तंटामुक्ती अध्यक्ष रामपुरून बोलून राहिलं म्हणलं मी. काय सरपंच इथंच आहे, बॉडी इथंच आहे अर्धी जास्त. मग काय काय 5-50 पालक वर्ग आहे, लोक आहे, गावातले नागरिक आहे. आणि तुम्ही म्हणता मजाकचा विषय आहे का. म्हणलं बिबट्या पाहिला ना प्रत्यक्ष, मग तुम्हाला काय गंमत सांगू राहिलो का. तर नाही ना साहेब, तुम्ही सनसन नका करू. कसा आहे विषय, म्हणजे आपल्या एरियात नाहीच ना. तुम्ही म्हणता बिबट्या दिसला, कोण आहे दिसणार म्हणणारा. 2 शब्द बोलू का त्यासोबत, आहे का तिथं ते कोणी. आहे का म्हणजे समोरच आहे ना. सांग रे बा तू. स्पीकर ऑनच आहे ना आमचा. बोल रे बोल. तो पाहिला ना, सांग येईल कसा होता, काय होता, काय विचारते पाय. हॅलो बोला साहेब, बोला. हॅलो काय तुमचं नाव काय म्हणलं, काय नाव काय तुमचं. संतोष तुकतुके. तुकतुके. बरं संतोष, मी काय म्हणतो, तू काय काम करतो म्हणजे, तुला दिसला कुठं ते बिबट्या, कुठं दिसला. ते गाई लागत असतो ना, धुला लागतो तुम्ही, गाई म्हशी बकऱ्या, ते गाई गवाल माझ्याकडेच आहे. असं बरं मग कुठं दिसला तुम्हाला ते. कुठं दिसला मला बिबट्या. ते मला ते आपलं बरं आहे का, बरं खाली उतरलो मी, पाणी आणायला चाललो होतो. तर मला सडकीनं जाताना दिसला ते. एका जणाच्या वावरात इकडे मारुतराव धुटकेच्या वावराकडे जाताना दिसला. बरोबर ठीक आहे. कसा म्हणजे काळा पट्टा आहे ते सगळं पद्धतशीर बिबट्या मग ओळखता तुम्ही, म्हणजे पाहिला ना बरोबर. सगळं सांगितलं त्यानं, पाहिला ना त्यानं. म्हणूनच आता इथं आम्ही सगळे बसलो, तुम्हाला फोन लावला की बा म्हणलं त्याची काहीतरी तजवीज करा, त्याला घेऊन जा कुठं एरियातनी आमच्या पाहते. आम्हाला वावरात जाणं मुश्किल झालं ना, आता उद्या मजूर पाठवता येऊन नाही राहिलं ना. हो ना, मग आताच तुम्ही फोन केला का नाही, 2 मिनिटच झाले ना. आता आम्हाला माहित झालं, आता आम्ही पुढची ऍक्शन घेऊ. तर रात्री आता तुम्ही कोणीच वावरात जाऊ नका म्हणा, गावातल्या सूचना द्या. मी बाकी सकाळी मग आता काय बंदोबस्त करता येईल आणि कसं नेता येईल याच्यावर आता मी सगळे वरच्या अधिकाऱ्याशी बोलून ते बरोबर कार्यक्रम करतो. बस एवढंच अपेक्षित आहे, काही विषय नाही. चालते ना, उद्या आले चालते. आम्ही गावातले आता बसटच करतो सगळ्याले, जाऊ नका वावरात. रातच्यानं जागरले कोण जाणार नाही, काहीच नाही.
फक्त म्हणलं तुम्ही उद्याचं पाहिजे फक्त द्या. हो आमच्या एरियात आहे पण तेच म्हणलं गावातल्या जे बकऱ्या किकऱ्या असतील ते आतमध्ये बांधा म्हणा. रात्रीचे ते येऊ शकते बरं, काही सांगता येत नाही त्याचं. हो ना, आता ते सगळं सांगतो ना, आता सगळं सिंका आता बसेलच आहेत सगळे. बरं 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 ठीक आहे, मग ठेवतो मग. ओके. उद्या द्या मग तुमचं काय बंदोबस्त आहे, आम्हाला फोन करा मग उद्याचा. सापळा का कसं न्यायचं ते न्या मग. हो ठीक आहे मग. चला आता माहिती दिली आपण. हो आता त्याच्या पद्धतीने ते करतील काय करायचं ते उद्या. आता रातच्यानं एकच सूचना आहे, सगळ्याला सांगून द्या गावातल्या कोणी जागलेलं जाऊ नका. उद्या पाहू त्याचा काय कार्यक्रम आहे सकाळपासून. ठीक आहे. बाकी सरपंच साहेब अजून काही अडचण? नाही नाही, आता काही अडचण नाही. आता बस आता उद्या सकाळ लोक आपण कोणी जायचं नाही वावरात, सकाळी जाऊ नका. जोपर्यंत बिबट्या सापडत नाही. तर आपलं झुंबर आपलं आईला सांगून द्यायचा म्हटलं तेवढं मजूर वर्ग पाठवू नका म्हणा उद्या दिवस. हो बिलकुल बिलकुल सांगतो ना. हो काहीच वादा नाही, मजूर जाणार नाही उद्या. चला जमलं, आता मनासारखं झालं नाही का. आता जंक्शन पार्टी करायला मोकळं. आता हे काही कोणी जात नाही. पण तरी म्हणतो नाही सरपंच साहेब, असं नाही जमणार का. आपण जर आता जंगलात गेलो समजा पाहिले, आता सगळे जण आपण एका ठिकाणी तर कंदील आबाजी हे ते सगळे बॅटरी गिटरी घेऊन चालले जाऊ आपण पाहिले बा कुकडे गेला बा नेमका. म्हणजे मग आपल्याला माहिती देता येते. जर झालं तर आताच बोलवले का नाही का. निरा तोंडाच्या वाफा गमाव नाही का. हो सऱ्याच्या मागं राही नाही, सऱ्याच्या मागं. हो स्वतःला झाण्या समजते. पण आता कुत्रं जर आलं ना तर पैती. हो काय सांगा. राहू द्या ना बस काय मोठ्या मोठ्या गोष्टी करता. हो राहू द्या म्हणलं, जे करते ते करू द्या म्हणलं. आपण काय जास्त हे करता. बिबट्या होय ना ते बी काय कुत्रं नाही एखादं. हो तेच म्हणलं. झालं आहे. हो राहिलं नाही म्हणसान नाही, पण माझी इच्छा व्यक्त केली की बा चालता का. नाही नाही, आपल्याला नाही काम करावं लागत. ते करतात बरोबर. आपल्याला गट्टे काय ती मग एखाद्यावर हमला केला म्हणजे मग काय करा. मग राहू दे म्हणला, कोणीच नाही जायचं, काहीच नाही. आता उद्या पाहू ते काय करते ते. उद्या ते सूचना दिल्या तसं तसं करायचं. बरं ठीक आहे मग. आता मोळा मीटिंग मग नाही का. सगळ्या घरच्याला माहिती देऊन द्या तुम्ही. हो चला मग आता जा शिवलाल, चला या मग आता. चला आता मला दुकान उघडा लागते. हो कसं आहे आता 8च वाजले ना नाही का. हो 10 वाजे लोक चालू द्या आपलं. हो चला मोळा मीटिंग मग. ओके. हॅलो हॅलो बोला ना बबन भाऊ. बोला म्हणलं काय म्हणता. अरे ये ना लवकर रे बा, ये ना म्हटलं लवकर. शिवलालच्या घरापाशी काम आहे ना अर्जंट. आता मीटिंग झाली तिकडे काय गेला तू. इकडे कोण आला शिवलाल भाऊच्या घरी. हो ना येतो ना मी, मला सांगा नाही लागत घरी. हो मी कसं सांगतो मग येतो. 2 मिनिटात येतो मी. तर ये मग लवकर या. हो काशा येऊन राहिला. हो येऊन जा लवकर पटकन. अरे म्हणलं संतोष, कोणाचा फोन होय. कुठे चालला म्हणलं. अरे काही नाही, हे आपला येता फोन होय बबन भाऊचा. हो शिवलाल भाऊ तिथं बोलावलं म्हणे 2 मिनिटं काम आहे म्हणे. हो येत होतं जाऊन मी. तसं हो का. बरं जाय तू लवकर ये, जास्त थांबू नको म्हणला. जेवण कर लागते. आता स्वयंपाक झाला माय. नाही नाही जेवायचं नको तू. हो ती तिथंच आहे मला जेवण. तर ते शिवलाल भाऊ म्हणे आपलं ते मुंगाच्या दाण्याच्या कचोऱ्या असते म्हणते बा. कशा लागते ते, कशा कशा खाल्ल्या नाही बाजलो. ते काय मोठं भारी आहे. ते मुगाचे दाणे हिरवे वाटायचे आणि त्यात मसाला तयार करून सगळं पद्धतशीर त्याचा पेंट तयार केला की आपल्या कचोरी सारखं कचोरी टाकायचं. ते मैद्याची कचोरी असते तर मैदा आणावं लागते आणि तेलातून तळून काढले की झालं कचोरी सारखं लागते. मस्त मस्त लागते मुगाच्या याच्या दाण्याच्या. हो का. हो तेच म्हणे, तेच कळतो म्हणे बा. हो तर म्हणे बा. हो मी बरोबर येतो बा म्हणलं. मी आता काही खाल्ल्या नाही म्हणलं आजलो. हो ये म्हणे मस्त. मग आपली हायच म्हणे. बरं बरं हो ना. पण आता हे मुगाचे आणले कुठून म्हणते ना. हो आपल्या इथं कोणाच्या वारात आहे बाबा. कुठच्या आणल्या मला भेटले नाही, दाताला नाही लागला यावर्षी. मग ते काय म्हणे मग कुठून आणलं तर बदलातून आणले असं. आपल्या काय लागते मला म्हणे ये म्हणे. मग मी आता जातो बा. ते तुला सांगणारच होतं मी. हो येतो मग मी. बरोबर जाय मग. हो लवकर येतो, फक्त उशीर नको. हो जाय. शिवलाल भाऊ काय फोन केला म्हणलं. काय कसं काय करता म्हणलं कचोऱ्याचं आता. हो काय जमते का नाही. अरे पार्टी तर बनती आहे. तू काय टेन्शन घेऊन राहिला. हे थैली घे, ते चिठ्ठी आहे आणि हे 500ची नोट. हो काय काय सामान आहे ते घेऊन ये लवकर. सटकन आपल्याला कसं आहे निघायचं आहे. हो आता लोक झाले बिलकुल आपले बिंदास. ते काही जात नाहीत वावरात. हो म्हणून तर मस्त जमलं आपलं. आता टेन्शनचं काम नाही. आता मीटिंगमध्ये ऐकलं नाही का तो. पण शिवलाल भाऊ दत्ते खाजी पहिले आली पाहिजे मावा राजा. मी म्हणून राहिलो आला बा बिबट्या आला आला. बिबट्या नाही फिबट्या नाही. जाऊ दे तिकडे. त्याचं ते काम करेन, आपण आपलं करायचं. हो जाय आता तू किराणा दुकानात सामान घेऊन ये सगळं. तुम्ही जा ना कोणी बी. मला काय पाठवता, कुठे बी मध्येच पाठवता का. अबे आमच्यावर शेक येते ना बे. हे काय आहे बा याची पार्टी आहे का आणि काय आहे का. त्यापेक्षा तू घरचं सामान होय म्हणा माया. बापून सांगितलं जाय घेऊन येते सगळं. हो पण म्हणलं मग मला घरी सांगा लागेल बा नाही का. हो घरी काय सांगू मग मी आता. काय सांगा लागते सांगून देजो. हो शिवलाल भाऊजी इथं मला जेवायला सांगितलेलं आहे म्हणा मला. जाय तिकडे वडेगडे काढून राहिले म्हणा ते. ये म्हणे म्हणा मला म्हणून चाललो म्हणा तिकडे. हो मासरी साहेब करू नका म्हणा. तसं सांगा लागेल नाही का. हो बरं बरं ठीक आहे मग घेऊन येतो मी सामान सगळं. मग सामान आलं की मग चालले मग नाही का. बरं ठीक आहे मग आलोच मग. काय नसताच लोचा लागलाय नाही का मागं. हो नाही आता बिबट्याचा बी. हो काही काही घेणं नाही देणं नाही आपलं. कसं आहे आता झडी पाण्याचा माणूस जरा निश्चिंत होता. अजून आता टेन्शनच वावरात जाव का नाही जाव, काय आहे कसं आहे. म्हणजे जाणंही मुश्किल झालं ना आता उद्या सापडेपर्यंत समजा. काय थलपंती साहेब काही लवकर देतच नाही थांबा. अरे द्या ना हो लवकर. ते यादी पाहा म्हणलं देऊन द्या ना थांबा म्हणलं लवकर. काय संतोषले तर भल्ली गडबड बा. काय आहे तू आता मैदा 2 किलो, तेल 3 किलो, काय बासमती चावल 1 किलो, जिरा 100, धनिया पावडर 100, मिरची पावडर 100, मीठ पुडी, हळद 50, मसाला 50, ओवा 50 ग्रॅम. बरं ठीक आहे देतो.
मैदा बाबा काय आहे म्हणा, मग आम्ही पार्टी किती आहे का त्याची? हो काय आहे म्हणलं बाबा, काय मैदा गिदा काही समोसे गिमोसे तैता वाटते नाही? हो दिसून राहिलं बरं सामान मस्त. काय आहे बाबा? हा काय आहे काय म्हणलं, तेलाची 3 पाकिटं, जिरण ओवान मसाला, हा काय आहे बाबा बासमती चावल? आम्ही तर बुद्याला बातच समजते बा. नाही नाही बा, ते काही नाही काही नाही, हे आपलं घालतं सामान आहे, आपल्या बापून सांगितलं आणि ते घेऊन चाललो मी. हो काही नाही, बाकी काय आता घालतो हे. अरे मला नको सांगून तू, मग काय तर, हो इतकं मोठं तेला 3 पाकिट काही नेले मावली ना. हो काही सांगू नको तू. हो काहीतरी तुम्ही समोसे काढू राहिले भाऊ. हो मग काय तर, मैदा काय साठी आहे तर मग? हा 100% काहीतरी आहेच भाऊ तुमचं, कुठंतरी पार्टी आहे तुमची पोट्टे पाट्टे. हा हो नक्की सांग मला खरं काय तर. काय लाजे हो, मी काय पार्टी गिलता घालतो बा, घालतोय ना सामान. मग काय तर, हो, द्या मला सरपंच साहेब लवकर द्या. हो आम्ही तर बुजगले का तर, हो लय कैसा नाही का. हो द्या मला लवकर लवकर, हो जाऊ द्या. नाही नाही काहीतरी फॉल्ट आहेच याचा नाही का. हो ना पाहू नाही कुठं नाही ते सामान तर नाही का. हो याच्यावर लक्षच ठेवतो आता. बरं बरं घे ना बाबा, काय करावं लागते आम्हाला पण. मला वाटलं बाबा पार्टीच आहे का. हो नाही बाबा नाही नाही, हो, आपल्याला काय करावं लागते. गेला वाटते टुकटुकी नाही का. बरं बरं थांबतो आता टुकटुकी. हो कुठं गेला आत्ता पत्ता लावतो या. नाही म्हणलं सरपंच साहेब, आपला हे आता संतोष आला आपल्या इथं, आले बरेच दिवसाचा, आता महिना 2 महिने होऊन राहिले. कुठं कसं काय वाटलं म्हणलं तुम्हाला नाही. हो म्हणजे कसं मतलब आहे का, चांगला आहे स्वभाव आहे, कसं काय वाटलं कसं म्हणलं आता लोकचा अनुभव तुमचा? नाही 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 नाही, ते वाटते तसं दिसते तसं नाही बरं ते. हो हाय हुशार असते, फक्त चेहऱ्याहून आपण कसं गलफत खाते माणूस, असं वाटते बा काही याला समजत नाही का, पण सगळं समजते पडतेले. हो मतलब हुशार आहे पण ते. नाही तेच म्हणलं मग. हो ना आता हॉटेलच्या प्रकरणात ते मार खात होतं नाही पोरगं, मग काय तर पोरगी पाहायला गेलं तर बाबा. पण हे शिवला लावून देणार त्याले. हो मग हे जरासं म्हणजे एवढ्यात मी कसं म्हणजे इचुकाटीचा मेंबर झाल्यासारखंच वाटून राहिला मला नाही का. बिलकुल बिलकुल, हो तिकडचा सदस्य आहे ते. हो कसा म्हणजे बरेचसे म्हणजे मी पाहतो ना. हो शिवलाल गिवलाल याचा संपर्क चांगला असते त्याच्या संग. हो हो जाणं येणं मस्त आहे यायचो. तेच म्हणलं आता बी आता हे सामान घेऊन गेलं का नाही, हे मलाच वाटू राहिलं याची पार्टी असली पाहिजे नाही का. काही ना काहीतरी फॉल्ट आहे, खोटं बोललं मला याच्या बोलण्यावरच लक्ष देऊ राहिलं. तर मी काय म्हणतो, हो एक काम करता का तुम्ही? सांगा ना भाऊ काय करावं लागते, मा हिशोबात असेल तर करतो. तुम्ही काय करा, एक फोन लावा हो, माऊलीच्या घरी. हो म्हणा काय म्हणा ते आपला संतोष सामान घेऊन गेला म्हणा. 5 रुपये जरासे म्हणा त्याला वापस द्यायचेच राहिले म्हणा, ते वापस घेऊन जाय म्हणा. असा फोन करा म्हणजे सामान ते घेऊन गेला कुठं बा. हो म्हणजे समजतेच मग, घरी नेते का घरून सांगितलं का कुकडून सांगितलं, पताच लागते आपल्याला. हो रे, त्याच्या मागे गेल्यापेक्षा नाही का. हो बरोबर आहे, फोन त्याच्या घरीच विचारायचं ना, सामान कुठं आणलं का बा तुमच्या घरी. बस बस त्याच्या घरी फोन लावा तुम्ही. हो म्हणा विचारून घ्या म्हणा, संतोष आला का म्हणा घरी. हो पैसे राहिले म्हणा न्यायचे, 5 रुपये भुलला म्हणा त्या. हो पाहतो घरी. हो काय म्हणते समजतेस मग. आता यातला भाजीपाला काढून घे. हो टमाटे दबेल आहेत तिथले ते काढून घे, आणि ते पालक गिलक बरोबर मोकळा कर. हो नाही तर मग काय आणून काही फायदा त्या गोष्टीचा, अर्धा तर भाजीपाला सडते आपला. मग काय तर, हो घे लवकर लवकर, आणि चहा मान पटकन आत्ता झालं तर. अहो मला मुंगाशी आणलं का तुम्ही? हो अर्धा किलो मुंगाशी आणलं का भाजीपाल्यात? अरे काय चहा घेतो घेतो म्हणलं का भुलल्या शेवटी. हो कोण आणला होते का, पाहिजे का ते? पुन्हा मस्त लागते त्याच्या कचोऱ्या, हिरवे दाणे गिने काढले की मस्त होती. उद्या आणि ना मग, उद्या आता जास्त लागते का ऑटो घेऊन घेऊन ये. हो हे संतोष कुठे आहे, संतोष नाही दिसला कुठं आहे ते. त्याची जण आठवण आली मला, मुगाच्या शेंगाच्या दाण्याच्या कचोऱ्या करून राहिले ते शिवलाल भाऊच्या घरी, ते 2-3 जण. तर म्हणून मग ते मला सांगितलं म्हणे जाऊ का, मला जाय बाबा. असं म्हणून आहे का. बरं बरं ठीक आहे जाऊ दे ना मग. हो काही हरकत नाही, उद्या घेऊन ये तुम्ही. हॅलो हां 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 बोला सरपंच साहेब बोला म्हणलं. हो काय म्हणत होते बा? ते माऊली भाऊ, हो घरी आले तुम्ही ऑटो घेऊन आहे ना. हो तर मी काय म्हणत होतो, ते आपलं आपलं संतोष आला घरी. हो ते सामान गिमान घेऊन गेला आत्ता इथून थैलीत. हो त्यानं ते काय मैदा गिदा तेल गेल 2-3 किलो काय नेलं त्यानं सामान. हो ते 5 रुपयाला काय जे वापस नेलं नाही त्यानं, टेबलवर तसेच आहेत म्हणलं. हो तर ते 5 रुपये ते घेऊन जायला लावता बा त्याले. हो तो पाठवलं का, सामानाला पाठवलं का? मी काय पाठवलं? नाही नाही, आपल्या इथं नाही सामान, ते आपल्या इथं काय सामान आहे. ते शिवलालजीचं असं ना, ते मैदा गिरा म्हणते कचोऱ्याचं, त्याची इच्छा आहे. नाही 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 ते कसं, ते आपल्या इथं नाही आला नाही ते, त्याला आता कसं मला फोन करून सांगा लागन. हो तर ते शिवलाल भाऊच्या घरी गेला. हो त्याची इथं ते कचोऱ्या काय मुंगाच्या दाण्याच्या काढून राहिलेत ते. हो तर बहुतेक तिथं गेलेला आहे ते. हो तर आता ते त्याला सांगा लागन मला मग. नाही तर राहू दे ना, 5 रुपये काय मोठी गोष्ट आहे, उद्या मग. उद्या देऊन दे. असं का. हो का. नाही मला म्हणे तुमच्या घरचं सामान आहे म्हणून म्हटलं बा. बरं बरं ठीक आहे ठीक आहे, काही हरकत नाही ना मग. हो हो ठीक आहे ठीक आहे, उद्या घेऊन जा म्हणा. काय झालं म्हणजे इकडे मागं पाय पुढे पाय काय झालं म्हणलं. हो कोण बावरल्यासारखा करून राहिला. काय सांगा तुला भाऊ, ते कधी बुधा दुकानात बसलो होता. हो म्हणे काय होईल, कुठं पालखी आहे काले, मैदा खायला पाहिजे, तेल खायला पाहिजे. म्हणून म्हणलं बा मला तर म्हणलं मागत आहे का. हो म्हणून पत आलो, आणि थैली घेऊन घ्या लवकर. आता पुढे काय करायचं. आता होतच का तिथं ते. जाऊ दे काही टेन्शन नाही एवढं. तो काय सांगितलं त्याला, तो घरचं म्हणून सांगितलं ना, बापून सांगितलं म्हणून. मी तसंच सांगितलं. मी म्हणलं मा बहिणीने सांगितलेला थांबा. हो मा घालतो म्हणलं बा. हो मग काही म्हण नाही. हो मग मुकाऱ्यानं बसला. हो मग काही टेन्शन नाही आलं. मग आता मी निघून आलो. हो पण तरी मला वाटलं बा काही सांगता येत नाही त्याचं, मागं मागे आता कुठं चालला बा. आहे ना तेवढा कैसर आहेच म्हणा ते. हो पार्टी म्हणलं की त्याच्या तोंडाला पाणी सुटते. हो आता काही टेन्शन नाही मग. हो आता हे पहा अर्धा घंटा थांबू आता. 9 वाजता 9:30 वाजता दरम्यान
बरोबर निघायचं आहे आपल्याला काय हो आपल्या वावरात तेच म्हणलं मुंगाच्या शेंगा तिथं आहे दाणे काढणे आहे आणि आपला मसाला तयार केला की बस टेन्शनच नाही मग हो बाकी सगळी व्यवस्था आहेच तिथं हो टेन्शनचं काम नाही चूल तयार करू तिथं बाकी काही लोड नाही इंधन गिंधन तिथंच आहे. तसं करतो मग हो अर्ध्या पाऊन तासाने येऊन जातो मग तुमच्या घरी मग चालले जाऊ आपण बरोबर हिच्या बाई देवानं. येऊन जा ना अर्ध्या तासानं पुलावर थांबतो तू आम्ही येतो झोको बरोबर पुलावर हो काशाला बबण्याला सांगेल आम्ही बरोबर 9:30 वाजता पुलावर या सगळे ना चालले मग पुढे थैल्या घेऊन ओके. काही नका सांगा काही आपलं राहते तुम्ही कधी लावली काही लावता बा मनात आलं तसं बीजच तुम्ही हरण काय अरे मुंगाच्या शेंगा कोण देणार आहे एवढा बिबटा आल्यावर सगळे तुम्हीच तर होते तिथं तुम्ही पळाल्यावर कोण आलं तिथं. ते बाबा तुम्हाला काही समज नाही ना निरा बेवकूफ आहे ना तुम्ही तुम्हाला काहीच अक्कल नाही मग अबे बिबट्या नाही ना काहीच नाही आला मग तुम्हाला त्या संत्यानं म्हणलं हे बा घुमवलं म्हणलं मग तिथूनच तुम्हाला रवाना केलं आणि मला तुम्ही फोन करून मला रवाना केलं नंतर या तिघाईनं बिलकुल मुंगाच्या शेंगा तोडल्या आणि तिथून ते कुठं नेल्या आता त्याला माहिती समजा कुठं ना कुठं लपून ठेवल्या त्यानं आणि आता म्हणजे सामान घ्यायला पोरगं तिथं आलं होतं ना मग कचोऱ्यासाठी जे मैदा गिदा तेल लागते ना तर ते सामान घेऊन गेलं ना ते मग तरीच लाईट लागला माया की बा हे सामान नेऊन कुठं राहिलं. अरे त्याच्या घरचंही असू शकते सामान ते आता मैद्याचं समजा आता का त्याच्या घरी काम नाही पडत ते काढत असती. नाही ना राजा तेच तर मला डाऊट होता मला म्हणे ते पोट्ट लई छत्र आहे ना दुकानात म्हणे मा घरचंच सामान होय म्हणे मा बहिणीने सांगितलं पण म्या जरी फोन लावला ना सरपंचाला लावला की बा हे गेलं कुठं तर पता लागला की शिवलालच्या घरी गेलं म्हणे हो मग काय तर शिवलालच्या घरी गेलं म्हणजे काय नाही गेलं असं ते त्याची हे बा कचोऱ्याची पार्टी आहे 100%. मग सांगितलं ना म्हणे ते माऊली बोललाय ना म्हणे बा त्याची तर ते हे आहे म्हणे कचोऱ्या काढणार आहे म्हणे म्हणून गेला म्हणे संतोष हो त्यानं सांगितलं असं बहिणीला मी चाललो म्हणून. अरे बाबा मग आपल्याच इच्छा शेंगा आहेत मग ते दुसऱ्या इकडे कुठच्या शेंगा आहे मग आता काय कसं काय करतील ते आता मग पुढे आता काय करतील आता मी सांगतो ना तुले आता हे जातील वावरात हो आपल्याला तर त्याने सांगितलं बिबट्या आहे कोणाची जाती वावरात छान नाही आता हे चौघं जातील म्हणलं आता चौघं जातील तिथं मस्त माहोल बनवतील पार्टी करतील आणि मस्त 12-1 वाजता घरी येतील हो 100% असंच होणार आहे पाहिजे तू आता. बरोबर मग आता काय करता आपण आता यायला चांगलं दणकी द्या लागेल मग म्हणजे शेंगाही चोरल्या आणि बिबट्या आला अफवा एक पसरवली आता यायला पाहिजे पण या संत्याला पाहिजे नाही तिघाली बी नाही आता हे बा बिबट्या राहिला जाग्यावर म्हणा पण आता ढाण्यात सापडणार आहे पाहिजे तू आता हो यायले काय करते ते करू दे पूर्ण कचोरी आपणच खायच्या हो काहीच टेन्शनच नाही घ्यायचं आता आणि यायले अद्दलही घडवायची हो यायले देवीदासले यायले त्याला टच करतो बिबट्या दिसला म्हणतो बा कुठं आहे काय तर पहिले आपण पता काढू हे जाते कुठं आणि त्याच्यानंतर यायचा कार्यक्रम. बरं मग आता आपल्याला त्याच्या घरावर लक्ष ठेवावं लागेल मग काही निघते कुठं जाते काय करते बस तेवढंच काम करा आता हो भानून तू हो दोघं जण बरोबर तिथं लपून राहा त्याच्या घरापाशी झाड आहे झाड हो झाडावर जाऊन लपून राहा हो काय करते बा काय नाही हो सगळं बिलकुल डिटेल घ्या हो नंतर याचा कार्यक्रम करायचा हो ठीक आहे मुंगा शेंगा चोरते का ती आपल्याला म्हणजे घुमवते काय ना हो पाहू आता उद्या काय होते ओके.